ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सायलीने छान ब्लॅक कलरची साडी नेसलेली असते, कारण त्यांच्याकडे आज मकर संक्रांत असते. पण त्याच वेळेला आता तयार होऊन इकडे अर्जुनसुद्धा आलेला असतो आणि अर्जुनने ना त्याच्या आवडीचा पिस्ता कलरचा कुर्ता घातलेला असतो. तो आता म्हणत असतो की मी बघ माझ्या आवडीचे कपडे घातलेत, कसे दिसतात, मीही तयार आहे. त्यावर आता सायली त्याच्यावर चिडते आणि सायली अर्जुनला म्हणते की आज ना ब्लॅक कलरचे कपडे घालायचे आहेत, म्हणजे हे असे पिस्ता कलरचे वगैरे कपडे घालायचे नाही आहे. मग अर्जुन म्हणतो हे माझ्या आवडीचे आहेत ना. मग आता सायलीही त्यांना सांगू लागते की ते सगळं ठीक आहे की तुझे हे आवडीचे आहेत, पण तुला ना कपडे ते वेगळे घालावेच लागणार आहेत, कारण आज मकर संक्रांत आहे. म्हणून तर मीही ब्लॅक रंगाची साडी नेसली आहे असं देखील ती आता म्हणू लागते. जेव्हा ती हे सगळं काही म्हणते ना, तेव्हा मात्र आता अर्जुनही ब्लॅक रंगाचा कुर्ता घालायला तयार होतो. दुसरीकडे कल्पना विमलला सगळ्या काही गोष्टी तयार आहेत का हे विचारत असते. त्यावर विमलही सांगत असते की हो, वाणाचं सगळं आणून ठेवलं आहे, हळदी कुंकूसुद्धा आहे, नको काळजी करू. असं बोलून ती आता सगळ्या काही गोष्टी सावरून घेत असते. पण आता हलव्याच्या दागिन्यांचं काय, ते सुद्धा आणलेत ना. नाही, खरं तर ना प्रॉब्लेम झाला आहे, अस्मिताताईनं सांगितलं होतं, पण या सगळ्या गोंधात अस्मिताताईसुद्धा विसरल्या आहेत. मग आता हलव्याच्या दागिन्यांचं काय करायचं, हा मोठा प्रश्न कल्पना, अन्नपूर्णा आजी यांना पडलेला असतो. तेवढ्यातच ना दारावर आता मीरा आलेली असते आणि मीराने हलव्याचे दागिने आणलेले असतात. तर मीरा सांगू लागते की आता टेन्शन नाही, हलव्याचे दागिने तर आलेले आहेत. आता अगं मीरा तू इथेच. आणि मग आता मीराला बघून कल्पना आणि त्याचसोबत पूर्णा आजीसुद्धा खूप जास्त खुश झालेल्या असतात आणि त्याही म्हणत असतात की चला, फुलराणी स्वतःहून इथे आली आहे तर निदान फुलाचे दागिने तरी आपण तोपर्यंत आपल्या सायलीला घालूया, म्हणजे कसं काहीच नसण्यापेक्षा तेवढं तरी काहीतरी असेल ना. पण मीरा म्हणते की आजी, मी फक्त फुलांचे दागिने नाही आणले, मी खरं तर ना हलव्याचे दागिने आणले आहेत. मला माहिती आहे की मी फुलं बनवते, पण तरीसुद्धा मी विचार केला की आज जास्त करून हलव्याच्या दागिन्यांना महत्त्व असतं ना, म्हणून हलव्याचेच दागिने बनवून आणले आहेत असं देखील आता ती म्हणू लागते. आणि जेव्हा ते हे सगळं म्हणते ना, तेव्हा मात्र खूप जास्त आनंद होतो. तेवढ्यातच तिथे अश्विन आणि त्याचसोबत प्रतापही येतात. अश्विन आणि प्रतापची पूर्णाची ओळख करून देत असतात. त्यावर मीरा सांगते की मला सायलीने तुमच्याबद्दलही खूप काही सांगितलं आहे, म्हणजे सायली नेहमी सगळ्यांचं कौतुक करत असते आणि त्यामुळेच ना मलाही आवडतं सगळ्यांबद्दल जाणून घ्यायला. आणि सायली या सगळ्याबद्दल मला व्यवस्थितपणे सांगतच असते. ह्यांचं डिस्कशन सुरू असतं. तेवढ्यातच तिथे चैतन्य येतो. चैतन्य म्हणतो हे काय, आपण अजूनही इथेच थांबलो आहोत का, अरे चला आपल्याला पतंग उडवायचे आहेत ना. मग चैतन्याला अश्विन म्हणतो अरे पण पतंग कुठे आहेत, तुला आणायची जबाबदारी दिली होतीस, आणलीस का. तर चैतन्याला अश्विन सांगू लागतो की नाही. चैतन्य म्हणतो मी काहीच आणलेलं नाही. मग आता हे असं सगळं म्हटल्यानंतर खूपच टेन्शन आता आलेलं असतं. आता काय करावं आणि काय नको हे काहीच कळत नसतं. मग तेवढ्यातच ना सखी दारावर आलेली असते आणि सखीने सगळ्यांसाठी पतंग आणलेले असतात. मग आता सखीच्या हातामध्ये पतंग बघून सगळीजण खुश होतात की फायनली आपल्याला ज्या गोष्टी हव्या होत्या त्या मिळाल्या आहेत. आणि त्यामुळेच ना आता सगळीजणं खुशही असतात आणि म्हणत असतात की चला बरं झालं. एका अर्थी काय ना, आम्हाला असंच वाटत होतं की कधी एकदा हे सगळं पॉसिबल होतं आहे, पण या अर्थाने का होईना या सगळ्या गोष्टी ना पॉसिबल झालेल्या आहेत. तर असंही आता म्हटलं जातं. या सगळ्या गोष्टी पॉसिबल झाल्यात म्हणून आता खूपच जास्त आनंद इथे सगळ्यांना झालेला असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं इकडे सखी आणि मीरा या दोघीही जणी एकमेकींना भेटत असतात, कारण यांचीसुद्धा बऱ्याच दिवसांनी भेट झालेली असते. या सखी मीरा या सगळ्यांना सायलीच्या मैत्रिणी म्हणून दाखवलेल्या आहेत. मग आता या सगळ्या जणी एकत्र जेव्हा जमतात तेव्हा त्यांच्या गप्पा छान रंगतात. आणि त्याच वेळेला आता सखी म्हणत असते की मी तुम्हा सगळ्यांसाठी पतंग आणले आहेत, मग आता तुमचे पतंग उडवायचं टेन्शन तर गेलंच ना. मग आता सगळ्यांनाही आनंद होतो. चला आता यांना पतंग उडवायचं असतं म्हणून आता सगळेजण खुश असतात. मग आता अजूनही सायली कशी आली नाही. सायली ना छान तयार होत असेल, पहिली संक्रांत आहे ना, काळ्या रंगाची साडी, येवाना येतच असतील दोघंही सर.
आता ते दोघंही जण आले की आपण आहे ना मस्तपैकी पतंग उडवायला जायचं असं ह्यांचं ठरलेलं असतं. आणि तेवढ्यातच ना तिकडनं सायली आणि अर्जुन येताना दिसतात. सायली अर्जुन जसे येताना दिसतात तेव्हा सगळ्यांचंच लक्ष त्यांच्याकडे जातं, कारण दोघंही जण ब्लॅक कलरच्या कुर्त्यामध्ये खूप जास्त उठून दिसत असतात. आणि ब्लॅक कलरचा कुर्ता, ब्लॅक कलरची साडी यामध्ये अर्जुन सायली एकदमच छान दिसत असतात. सायली जेव्हा मीरा आणि सखीला पाहते तेव्हा ती लगेच अर्जुनला सोडून त्यांच्याकडे जाते, कारण तिच्या मैत्रिणी बऱ्याच दिवसांनी आलेल्या होत्या आणि त्याचा आनंद तिला खूप जास्त झालेला होता. आणि ती म्हणते की हे काय मीरा, आता आलीस आणि लगेच निघालीस पण? हो मला जावं लागणार आहे, कारण तुला तर माहिती आहे ना माझा फुलांचा धंदा आहे, मग तिथे सुद्धा लक्ष द्यावं लागतं. आणि आज सणासुदीचा दिवस आहे, घरात फक्त नसले ना तर सासूबाई घर डोक्यावर घेतील, म्हणूनच ना मला जावं लागेल असं देखील आता ती म्हणू लागते. एवढ्या सगळ्या गोष्टी जेव्हा आता बोलल्या जातात तेव्हा मात्र आता सायलीही तिला समजून घेते, कारण सायलीलाही माहिती आहे की घरात किती कामं असतात आणि काय ते. आता मीरा निघालेलीच असते, तर मीराला सांगण्यात येतं की तू असंच नको निघूस, थांब, वाणाचं घेऊन जा. म्हणजेच आता वाण द्यायचं असतं तर ते सायलीलाच द्यायचं असतं. पण आता हळदी कुंकवाची सुरुवातही अजून झालेली नसते. मग कल्पना सायलीला म्हणत असते की सायली थांब, मीच देते, तिला द्यायचं आहे ना आपल्याला वाण. तर आता कल्पना सायलीच्या बदली मीराला वाण वगैरे देते आणि त्यानंतर बाकी सगळीजणंसुद्धा बाहेर जातात, कारण आता त्यांना पतंग उडवायची तयारी करायची असते. यासाठी सगळीजणं पटापट बाहेर जातात. दुसरीकडे कल्पना आणि पूर्णाची यासुद्धा आता म्हणत असतात की चला आम्हीही येतो, कारण मलाही बघायचं आहे की अस्मिता तयार झाली आहे का, नाहीतर थोडीफार तिलाही मदत करावी लागेल असं देखील आता कल्पना म्हणत असते. पूर्णाजीसुद्धा आता मीराचं कौतुक करते. मीराला म्हणते की चला आता मी येते, कारण बरीचशी कामं अजूनही बाकी आहेत. मग आता अन्नपूर्णा आजी आणि कल्पना या दोघीही जणी आता अस्मिताच्या रूममध्ये जायला निघतात. इकडे सायली, सखी आणि मीरा या तिघीच जणी असतात. तर त्याच वेळेला ना जी मीरा असते ना ती सायलीला कौतुक करतच म्हणत असते की सायली तू किती लकी आहेस गं, म्हणजे बघ ना किती सुंदर सासर तुला मिळालं आहे, घरातले किती तुला सगळं समजून घेतात. खरंच तुझं कौतुक करावं ना तेवढं कमीच आहे. म्हणजे तुला सांगू का, तुझे सासू सासरे त्याचसोबत तुझी आजी म्हणजे सासू आजी ही सुद्धा किती समजून घेते गं तुला. म्हणजे या घरात सगळीच जण तुला किती मान देतात. नाहीतर आमच्या घरी ना साधं माझ्या नवऱ्यालाच काय मलाही विचारलं जात नाही असं सुद्धा ती आता सांगू लागते. आणि त्याच वेळेला आता सायली म्हणते की मला माझ्या आईचं प्रेम मिळालं नाही, पण आईसारखी असणारी सासू ही मात्र मला माझ्या नशिबाने मिळाली आहे. मग आईचं प्रेम काय असतं हे मलाही कळलं आहे असं देखील आता इकडे असणारी सायली म्हणत असते. त्यावर सखीलाही आता या सगळ्याची जाणीव असते, कारण सखीलाही तिच्या आईचं प्रेम हे जसं हवं तसं मिळत नसतं. म्हणूनच आता सखीही म्हणते की हो तू अगदी बोलतेस ते अगदी खरं आहे, आईचं प्रेम ते आईचं असतं. आणि त्याचबरोबर इकडे मात्र आता मीरा तू जरा वेळ थांबली असतीस ना तर खरंच बरं वाटलं असतं. खरंच मला आवडलं असतं थांबायला, पण मला जावं लागेल, कसं ना उशीर होतोय, जास्त वेळ मला थांबता येणार नाही, बाकीही कामं करायची असतात. मग आता त्याच वेळेला ती म्हणत असते की ठीक आहे, पण तू आलीस आणि मला खास हलव्याच्या दागिने घेऊन आलीस ना, त्यातच मला खूप जास्त आनंद झाला आहे असं देखील सायली आता मीराला बोलत असते. आणि मग मीरा सगळ्यांचा निरोप वगैरे घेते आणि त्यानंतर आता ते तिकडनं जायला निघते, कारण आता बाहेरनं कॉम्पिटिशनसुद्धा असतं पतंग उडवायचं. खास करून सखीने सगळ्यांसाठी पतंग आणलेले असतात, तर एक एक करून आता सगळेजणं पतंग उडवण्यासाठी म्हणून बाहेर जाणार असतात. मग आता सायली सगळ्यात आधी मीराला हळद कुंकू लावते. मीराला हळद कुंकू लावल्यानंतर आता मीरा देखील सायलीला हळद कुंकू लावते, कारण सायलीची आता पहिलीच संक्रांत असते. म्हणून सायलीला असं वाटत असतं की आपल्या घरात एक आधी लक्ष्मी आली आहे, तर तिला आपण असंच पाठवायचं नाही. जसं की प्रत्येक स्त्रिया जेव्हा घरात कोणी ना कोणी येतं तेव्हा त्यांना हळद कुंकू लावल्याशिवाय घराबाहेर काढत नाही, अगदी तसंच इकडे सायलीने सुद्धा केलेलं असतं. मीरा तर गेलेली असते आणि त्याच वेळेला आता सखी आणि त्याचसोबत सायलीही असते. सखी ही म्हणत असते की खरं तर ना मलाही पतंग उडवायला खूप आवडतं, पण ते काय ना मला ते नीट जमत नाही, म्हणूनच मी
आता विचार करते की आपण सगळेजण बाहेर खेळायचं का. तर इकडे सुमनला बांधून ठेवलेलं असतं. सुमन अजूनही त्याच ह्याच्यामध्ये असते. तिला असं वाटत असतं की सायली अर्जुनने काही झालं तरी मला शोधून काढायला हवं आणि माझी इथून सुटका करायला हवी. तर इकडे आता अर्जुन आणि सगळेच घरातील कुटुंबीय एकसाथ पतंग उडवणार असतात आणि त्यामुळेच आता त्यांचं ठरत असतं. तेवढ्यातच ना सायली आणि सखी जेव्हा बाहेर येतात तेव्हा समोरून काव्या आणि भूमी येताना दिसतात. काव्या आणि भूमी आलेलं बघून सायली खूप जास्त खुश होते आणि सायली म्हणते, अरे चा तुम्ही आलात तर. अरे आलात ना, बरं वाटलं. आणि त्यानंतर अगं नंदिनी नाही आली. नंदिनी ताईला मी म्हटलं होतं पण तुला तर माहिती ना नंदिनी ताईची ऑलवेज कामं असतात, त्यामुळे नंदिनी ताईला तर यायला जमलं नाही. पण म्हणूनच तर मी आले, नको काळजी करू. आणि म्हणूनच आता काव्य आली आहे ना तर फिकर नॉट असं काव्या म्हणते. तर भूमीही म्हणते, अगं मीही इथेच यायला निघाली होते, वाटेतच मला ही भेटली, मग म्हटलं हीही इथेच चालली म्हणून दोघीही एकत्रच आलो असं भूमी सांगू लागते. मग आता भूमी त्याचसोबत आता काव्या या दोघीही जणी अजून इथे सायलीच्या मैत्रिणी आलेल्या असतात. मग आता एवढ्याच जणी आले आहेत तर मग काय आपण कॉम्पिटिशन करायची का. चला ना, आपण वाट कसली बघतोय. म्हणजे आपण 2 टीम पाडूया, एक सायली टीम आणि एक अर्जुन टीम. म्हणजे कसं आपण सायली टीम आणि अर्जुन टीम यामध्ये कॉम्पिटिशन ठेवूया, पतंग उडवायचं असं आता त्यांचं ठरलेलं असतं. त्यावर काव्या आणि सखी या मात्र आता सायली टीमच जिंकणार आहे असं बोलून एकच जयघोष करत असतात. तर दुसरीकडे चैतन्य अश्विन हे सुद्धा सांगत असतात की आम्हीही काही कमी नाही आहोत, आम्हीही हुशार आहोत, आम्ही बघा कसे जिंकतो ते. आणि असं बोलून आता त्यांच्यामध्येच अशी थोडीफार तुतुमेमे होत असतात. कारण आता त्यांना काही झालं तरीसुद्धा एकत्र अशी संक्रांत साजरी करायची असते. आणि आता त्यांच्यामध्ये एकच ठरलेलं असतं की चला आपण ना एकत्र असे पतंग उडवूया, कॉम्पिटिशन करूया. मग आता सायली विथ अर्जुन असं त्यांचं कॉम्पिटिशन होतं. तर यामध्ये ना नक्कीच आम्ही जिंकणार आहोत असा काव्याला कॉन्फिडन्स असतो. त्यामुळे काव्याला आता सांगत असते की चला चला बघूया कोण जिंकतं ते, लावा शर्यत. आणि असं बोलून आता स्पर्धा लावायला सांगितली जाते. आणि त्याच वेळेला आता इकडे चालू होतं की चला मग अर्जुन म्हणतो की तुम्हाला साधी कन्नी तरी पकडता येते का असं बोलून ना मुद्दामून ना मजा घेत असतो. तर आता इथे कॉम्पिटिशनला सुरुवात होणार असते. अस्मिता कल्पना यांनासुद्धा खूप जास्त आनंद झालेला असतो. त्यासुद्धा आकाशात बघत असतात, पतंग खूप छान असे उडत असतात. सायली इथे पतंग उडवत असते तर सायलीला चेअरअप करण्यासाठी सगळ्याच जणी उभ्या असतात आणि सायली जिंकणार आहे असं म्हणतात. दुसरीकडे मात्र आता अर्जुन हा सुद्धा पतंग उडवत असतो. तर अर्जुनच्या बरोबर प्रताप, त्याचसोबत चैतन्य आणि अश्विन हे सुद्धा अर्जुनला चेअरअप करत असतात. अर्जुनच जिंकणार आहे असं एकच बोलाबाला लावलेला असतो. तर दुसरीकडे आता जेव्हा पतंग उडवत असतात तेव्हा बाकीच्यांचं लक्ष चेअरअपमध्ये असतं. मात्र इथे सायली आणि अर्जुन हे दोघंही जण एकमेकांमध्ये हरवून जातात. एकमेकांवर ना त्यांची नजरही हटत नसते. एवढे दोघंही जण रोमॅन्टिक झालेले असतात. आणि जेव्हा एवढे ते दोघंही जण रोमॅन्टिक होतात ना तेव्हा मात्र आता काव्या आणि सगळीच जण त्यांना चिडवत असतात. मग आता त्या दोघांचंही लक्ष पुन्हा एकदा त्यांच्या पतंगाकडे जातं. कारण दोघंही जण अजूनही खेळतच असतात आणि हातात पतंग तर असतंच. पण आता अर्जुनने ना नेमकं सायलीचं पतंग कापलेलं असतं. आणि त्यामुळेच ना आता इकडे काव्या म्हणते की हे काय, आपलं पतंग कापलं गेलं. पण आता नाही, आता टेन्शन नाही. आपण एकदा ह्यांना संधी दिली आहे जिंकायची, म्हणून काय रोज रोज आपण ह्यांना संधी देणार आहे का जिंकायची. नाही अजिबात नाही. रोज रोज ह्यांना बिलकुलही मी संधी देणार नाही आहे जिंकायची असं देखील आता सायलीही म्हणत असते. मग आता त्यांच्यामध्ये ठरतं की चला पुन्हा एकदा कॉम्पिटिशन होऊनच जाऊ दे, कशाला आपण थांबायचं आहे. एकदा तर कॉम्पिटिशन खेळलोय मग अजून एकदा होऊन जाऊ दे की, असंही आता त्यांचं ठरतं. मग आता ह्यांचं अशा पद्धतीने जेव्हा ठरतं तेव्हा मात्र आता अर्जुनही म्हणतो आम्हीही घाबरत नाही, चला बघूया तर मग कोण जिंकतं ते, असं आता त्यांचं ठरतं. मग आता सुरू होतात परत, चला आपण सुरू करायचं का परत. आणि असं बोलून आता पुन्हा एकदा यांचं गेम खेळायचं सुरू होतं. मग आता अर्जुन तेव्हाही म्हणत असतो की मी जिंकणार आहे यावर मला पूर्णपणे खात्री आहे. आता एकदा पतंग कापलेला असतो म्हणून आता चैतन्य आणि अश्विन मुद्दामूनच ना सायली टीमला चिडवत असतात आणि म्हणत असतात की 1 2 3 4 अर्जुनच्या टीमची पोरं हुशार असं आता म्हटल्यानंतर सायलीही म्हणते की बघूया बघूया, हां एकदा काही जिंकू दिले तर एवढं सगळं दाखवत आहेत का
बोलून थांबा. आणि असं बोलून ना आता दाखवलं जातं पुन्हा एकदा. चला पुन्हा एकदा बरं दाखवा. आणि त्याच वेळेला आता इकडे सुमन जी आहे ना, तिला ना खरंच ना आता इथून बाहेर पडायचं असतं. म्हणूनच ती आता विचार करत असते की नाही, काही झालं ना तरीसुद्धा मला आता इथून बाहेर पडायचं आहे. कुठे आहात सायली अर्जुन तुम्ही, मला सोडवा ना, असंच ती एकटक असं बोलत असते. इकडे मात्र आता घरच्यांना सगळ्यांनाच काळजी असते, कारण सुमन नसते. मग सुमन असली असती तर खरंच ना आज किती आनंद वाटला असताना. सुमनलासुद्धा सगळे सण साजरे करायला किती आवडतात. मग कल्पना म्हणते नागराज भाऊजी कसे काय आले. मग आता कल्पनाला रविराज सांगू लागतात की खरं तर आम्ही निघालो होतो, मग तोही आम्हाला बोलायला लागला की तुम्ही सुभेदारांकडे जाताय का. मग मीही येतो, कारण मलाही घरात बसून तसाही कंटाळा येणार, मग सुमनची आठवण येणार. मग म्हटलं चल आमच्यासोबतच, असं करून मी त्याला घेऊन आलो आहे, असं देखील आता रविराज सांगू लागतात. तर मुद्दामून नागराज खरं तर सुभेदारांकडे आलेला असतो, कारण त्यांची हालचाल काय चालू आहे हे सगळं काही त्याला बघायचं असतं. यासाठी तर मुळात तो आलेला असतो, पण तो इतर सगळ्यांना असं दाखवत नसतो की यासाठी तो आलेला आहे करून. मग आता दुसरीकडे मात्र जो नागराज असतो ना, सायली अर्जुनच्या ज्या काही हालचाली आहेत यावर बारकाईनं लक्ष ठेवायचं असतो. ती लोक काय करतायत आणि काय नाही हे सुद्धा नीट बघायचं असतं. यासाठी तर तो इथे आलेला असतो. हे मात्र प्रतिमा आणि रविराजांना कुठे कळत असतं. इकडे मात्र आता सायलीची यावर्षीची संक्रांत खूपच छान साजरी होते. खरं तर खऱ्या अर्थानं तिलाही आनंद झाला असेल असं आता प्रतिमाही बोलत असते. पण सुमन जर असली असती तर अजून या कार्यक्रमाला चार चांद लागले असते. आतापर्यंत महिपतची अटकही करून दिली आहे म्हटल्यावर अर्जुन नक्कीच सुमनलाही शोधेल असंही म्हटलं जातं. अर्जुन सायली आतमध्ये येतात तेव्हा नागराजकडे एका वेगळ्याच नजरेनं पाहत असतात. तर समोरून ना प्रियाही आलेली असते आणि प्रिया नागराज काकांना मुद्दामून असं विचारत असते की काय नागराज काका, काय झालं, सुमन काकूचा काही तपास लागला का. त्यावर आता नागराजही म्हणत असतो की नाही, खरं तर प्रियाला नागराजशी बोलायचं असतं, यासाठी फक्त ती संधी शोधत असते. मग आता दोघंही जण बाजूला जाऊन बोलत असतात. त्याच वेळेला आता तुम्ही इथे काय करताय, तुमचं इथे काय काम आहे, तुम्हाला खरं तर सुमनकडे थांबायला हवं, मग इथे कशाला आला आहात. मग आता तोही म्हणतो की काय आहे ना, मला टेन्शन आहे की इथे नेमकं काय चाललं आहे यांच्या डोक्यामध्ये, हेही मला जाणून घ्यायचं होतं, म्हणून मी इथे आलो आहे. काय म्हणजे इथे या सगळ्या गोष्टी सांगायला मी नाही आहे का तुम्हाला, तुझ्यावर माझा बिलकुलही विश्वास नाही आहे, असंही आता नागराज जे आहेत ते प्रियाला तोंडावर बोलून दाखवतात. नागराज जेव्हा प्रियाला तोंडावर हे सगळं बोलतो तेव्हा मात्र आता प्रिया म्हणते अच्छा ठीक आहे, मग कोणावर विश्वास आहे, तिथे कोण ठेवले. मग आता सुमन जिथे ठेवलं आहे ना सुमनला, तिथे बाहेर ना महिपतची माणसं आहेत. काय महिपतची माणसं आहेत, महिपतची माणसं कशी आहेत ती माहिती आहेत ना, ऐनवेळेला कशी फिरतात ती विसरतोयस का तू, असं देखील आता नागराजला प्रिया ओरडत असते. निदान व्हिडिओ तरी मागवून घे, आहे की नाही तिथे सेफ्टी, का पळून गेली आहे, नाहीतर बघ कशी वाट लागेल तुझी ती, असंही आता प्रिया जी आहे ती बोलत असते. प्रिया जेव्हा हे सगळं काही बोलते तेव्हा आता नागराज बाजूला जातो आणि तो आता सुमनचा व्हिडिओ त्या माणसांना मागत असतो. सुमन बिचारी एकटीच तिथे असते आणि तिला इतकी ग्लॅनी असते की सारखानं तिचा डोळा लागत असतो, कारण ना तिला आता कळतही नसतं, तिला खाऊ पिऊसुद्धा काही दिलेलं नसते या नागराजने इतकी दिवसामध्ये. बिचारी अगदीच कळवळलेली असते आणि तिला असं वाटत असतं की कधी एकदा आपली इथून सुटका होते, म्हणूनच ती आतुर झालेली असते. आता सायली अर्जुन आता माझी कधी सुटका करतील असंही तिला मनापासून वाटत असतं, कारण तिला पूर्णपणे खात्री होती की सायली अर्जुनच माझी इथून सुटका करतील म्हणून. तर पुढील भागामध्ये पाहायला मिळतं सायलीने हलव्याचे दागिने घातलेले असतात, परंतु अर्जुन ते हलव्याचे दागिने घालायला नकार देत असतो. तो म्हणत असतो मला नको. सगळ्याच जणी अर्जुनला फोर्स करत असतात. तर सायली म्हणते की ठीक आहे, तुम्ही जर हलव्याचे दागिने घातले नाही ना तर मी तुमच्याशी 4 दिवस बोलणार नाही. मग अर्जुनही नाक फुगवून बसतो, ठीक आहे नको बोलूस, मीही तुझ्याशी बोलणार नाही. मग आता कसं बसं सगळ्या बायका मिळून म्हणजे सगळ्या मुली मिळून अर्जुनला ते दागिने घालतात. इकडे आता भूमीने नवराच्या मोबाईलमध्ये सुमनचा व्हिडिओ पाहिलेला असतो. मग आता सुमनचा व्हिडिओ त्याच्या मोबाईलमधला काढून घ्यायचा असतो, म्हणून काव्य प्लॅनिंग करते आणि त्याच्यासोबत फोटो काढायचा बहाणा करून त्याच्या मोबाईलमधला तो व्हिडिओ गायब करते. आणि तो व्हिडिओ आणि त्या सगळ्या गोष्टी सायली अर्जुनला आता तिघेही जणी सांगायला जातात. त्यामुळे आता नागराजने सुमनला गायब केल्याची खात्री आता सायली अर्जुनला कळलेली असते. तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत टाटा बाय.